काम करत होतो. आम्ही किशोर सगळं मांगेर बाबा देवस्थान समितीचे सदस्य. यात्रेनिमित्त काय सांगणार, कशी झाली यात्रा सुरुवात? यात्रा ही भाविकांना आमची पंचमीलाच यात्रा बांधली. आम्ही चतुर्थीचा दुसऱ्या दिवशी आमची महाआरतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यामध्ये गर्दी कमी होती, त्यामुळे भाविकांच्या मनात पंचमी पाचव्या दिवशी आल्यामुळे भाविकांना मंगळवारी मानले. आतापर्यंत 1.5-2 लाख भाविक आले. यात्रा ही आता कंटिन्यू मध्ये आवक मध्ये 15 दिवस महिनाभर. काही लोक यात्रा झाल्यानंतर काही लोक यात्रा झाल्याच्या नंतर रविवार कोण मंगळवार कोण असे. पब्लिक कमी झाले. नाही, यावर्षी पब्लिक कमी झाली असं काही म्हणजे अंदाज नाही आहे. पब्लिक उलट वाढत गेली. यात्रे महाराष्ट्र भारतातून महाराष्ट्राच्या इतर राज्यातून बी येतात. कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यामधून पण भाविक येतात. आतापर्यंत 1000 बोकड्याचा बळी आणि 500 कोंबड्याचा बळी दिला गेला. पाणी पावसाचा काहीच परिणाम झाला नाही. पाणी म्हणजे यात्रेच्या 2-4 दिवस अगोदरच पाऊस पडून गेल्यामुळे यावर्षी यात्रेमध्ये काही पाणी पडला नाही, त्यामुळे काही झाले नाही. या श्री क्षेत्र मांगीर बाबा येथे जी यात्रा 2 दिवसांपूर्वी सुरू झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश या भागातून सगळे भाविक भक्त इथे येत असतात. अतिशय भक्तिभावाने आणि शांततेने ही यात्रा दरवर्षी पार पडते. सेंद्रा कमांगर वासीय सर्व बांधव इथली या देवस्थानची कमिटी, सेंद्रा गावचं सगळं प्रशासन या यात्रेसाठी आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतात. मी डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, RK दमानी मेडिकल कॉलेज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सर्व यात्रेकरूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ही यात्रा आपल्या समाजाचं एका अर्थाने श्रद्धास्थान आहे. अनेक सुधारणा या यात्रांच्या मध्ये व्हायला पाहिजे. गळ टोचून घेण्याची जी आपली प्रथा होती ती आपण सगळ्यांनी एक प्रथाने बंद केलेली आहे. त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचं अभिनंदन. त्याचबरोबरीने या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने पशुहत्या होते तर ती बंद व्हावी अशा प्रकारचं विनम्र आवाहन आणि सगळ्यांना करतो. ती बंद व्हावी म्हणजे आपल्याला कुठे श्री मांगीर बाबांच्या भक्तीमध्ये कमतरता करायची नाहीये, पण दुरुस्ती त्याच्यामध्ये करायची आहे. आपण भक्तिभावाने नारळ श्रीफळ करू शकतो, रेवड्या आपण उधळतो या सगळ्या यात्रेमध्ये. तर हळूहळू ही यात्रा चांगल्या पद्धतीने होईल. समाजाचं श्रद्धास्थान असलेले मांगीर बाबा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची समृद्धी सुख निर्माण करेल अशा प्रकारची अपेक्षा आणि प्रार्थना श्री मांगीर बाबाकडे करतो आणि सगळ्या यात्रेकरूंना शुभेच्छा देतो. धन्यवाद.